गुड मॉर्निंग मंडळी. चला पुन्हा एकदा आलोय ब्लॉगमध्ये. बघूया कामाची सुरुवात. बघा हे कसं धुका कसं आपल्या बदलापूरमध्ये पडलेलं आहे. छानपैकी मस्तपैकी धुक्यामध्ये गाडी चालवायला एकच नंबर मजा येते. त्यानंतर ते डंपरची कशी अवस्था आकडे तिकडे झाले नुसता. नंतर त्यानंतर पोहोचलो ऑफिसला. ऑफिसला पोहोचल्यानंतर मॅडमची जरा गप्पा गोष्टी चालू होत्या. बाहेर जरा वेगळाच आवाज येत होता. बाहेर नुसती भांडणं चालू होती दोन गाटांमध्ये, म्हणजे दोन बॉयफ्रेंड मध्ये. बघा ही एका पोरीविषयी नुसती भांडण्यात बाई, एक फुल दो माली आहे इथं, म्हणजे विषय झाड आहे. अरे जाऊ द्या बाई, कशाला नुसती भांडणा करता दुसऱ्यांच्या लग्नाकार्यात. त्यानंतर मी काकांची बॅच आली, काकांची बॅच मारतो तर काकांचा कॉन्फिडन्स खूप कडक आहे बाई. एवढ्या वयामध्ये पण ते गाडी एकदम कडक मध्ये हँडल करतायत. त्यांचा विषयच नाही, नादच नाही. ते म्हणतात की बाई वयाला सीमा नसते, वय कोणतं पण असू दे, शिकणार बाई, मी शिकणार, असं पाहिजे. असा कॉन्फिडन्स पाहिजे बाई. त्यानंतर रात्री संध्याकाळ झाली. संध्याकाळनंतर मी ऑफिसमधून निघालो. त्यानंतर माझी बायको आली. बायको नुसती वैतागली होती माझ्यावर, कारण मी लेट आलो होतो ना, म्हणून माझ्या वैतागली होती. तिला रात्री घ्यायला जायला लागतं, ते थोडासा होतो त्रास, ठीक आहे. त्यानंतर आम्ही निघालो घराकडे जायला. घरी चाललो होतो. रस्त्यामध्ये फुल ट्रॅफिक लागलेली. ट्रॅफिक गाड्या मोजत मोजत आम्ही निघालो. त्यानंतर आमच्या घरात आल्यानंतर ही आमची चिमू चिमू तर कसे लोटांगण चालू आहे बघा, नुसती लोटांगण घालते ही बघा. संध्याकाळच्या टायमाला येल्या का दुसरी काय कामं नसतात. चला असो, इथे माझा ब्लॉग संपतोय. गुड नाईट मित्रांनो.